नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी। खामगाव येथे शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न। रमेश गणगे यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती। प्रदेश अध्यक्ष शंकरराव गायकवाड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान। बापाच्या घामाचा दाम मिळवण्यासाठी लढ्यात उतरा, शंकर गायकवाड यांचे आवाहन। सरसकट कर्जमाफी करा अन्यथा तीव्र आंदोलन, रमेश गणगे यांचा इशारा। शेतकऱ्यांनी घेतली संघर्षाची शपथ। राज्य सरकारला या ठिकाणी इशारा देतोय की जर या 8 दिवसामध्ये जर आपल्या शेतकऱ्याला जर सरसकट पंचनामे नाही केले आणि सरसकट जर आम्हाला नुकसान भरपाई जर दिली तर येणाऱ्या 15 दिवसामध्ये मंत्रालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा। या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन परंडा। घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण। सर्वात स्वस्त, सर्वात मस्त। भेट द्या व खात्री करा। पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचे ठिकाण। पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा। आता बातमी विस्ताराने। बार्शी तालुक्यातील खामगाव येथे सोमवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोरदार आवाज उठवत शेतकरी मेळावा उत्साहात आणि निर्धारपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। तसेच रमेश गणगे यांची शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। सोमवार दिनांक 6 एप्रिल रोजी खामगाव तालुका बार्शी येथे शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष शंकरराव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य शेतकरी मेळावा पार पडला। यावेळी शंकरराव गायकवाड यांच्या हस्ते रमेश गणगे यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। मेळाव्यात बोलताना प्रदेशाध्यक्ष शंकरराव गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करत बापाच्या घामाचा दाम मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांनी आता एकत्र येऊन लढ्यात सहभागी झालं पाहिजे असे ठाम आवाहन केले। त्यांच्या या भाषणामुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये चैतन्य संचारले। नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर रमेश गणगे यांनीही आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी तातडीने जाहीर करा अन्यथा तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा स्पष्ट इशारा शासनाला दिला। त्यामुळे या मेळाव्यातून शेतकरी प्रश्नांवर संघर्षाची ठिणगी पडल्याचं चित्र दिसून आलं। यावेळी प्रदेशाध्यक्ष गायकवाड यांनी उपस्थित शेतकऱ्यांना हक्काच्या लढ्यासाठी शपथ दिली। शेतकऱ्यांनीही मोठ्या उत्साहात आणि निर्धाराने हात वर करून संघर्षात सहभागी होण्याची प्रतिज्ञा केली। या कार्यक्रमाला सोलापूरचे रणदिवे, मंगळवेढ्याचे औदुंबर मोरे, सिद्धराम काकणकी, हनुमंत चौघुले, हनुमंत भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। हा मेळावा यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष शरद भालेकर, जिल्हा संघटक रामहरी पेजगुडे, रामराव काटे, समाधान भालेकर, सचिन आगलावे यांच्यासह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांची रमेश गणगे यांनी भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी करू, तरी शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली गेली। शेतकऱ्याचा सरसकट कर्ज माफ केलं नाही शेतकऱ्याला। या ठिकाणी अवकाळी पावसामध्ये या खामगाव गावामधून, बार्शी तालुक्यामधून राज्य सरकारला या ठिकाणी इशारा देतोय की जर या 8 दिवसामध्ये जर आपल्या शेतकऱ्याला जर सरसकट पंचनामे नाही केले आणि सरसकट जर आम्हाला नुकसान भरपाई जर दिली तर येणाऱ्या 15 दिवसामध्ये मंत्रालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा। आदरणीय आमचे शेतकऱ्यांचे कारवाई शंकरजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही मंत्रालयाच्या एका मंडळाला प्रसिद्ध करणार असा इशारा आम्ही राज्य सरकारला या ठिकाणी पुढे बर्ने बाबा पुढे शेतकरीच्या तोंडात मधून घास निघून गेलेला आहे। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा। संपर्क 9075 42 66 42। कमांडो करिअर अकॅडमी परांडा। 10वी आणि 12वी परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी कमांडो करिअर अकॅडमी परांडा येथे पोलीस भरती किंवा आर्मी भरतीसाठी मुलांच्या स्पेशल बॅचेससाठी नाव नोंदणी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।